हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 20 ऑक्टोबर 2024 रविवारी संकष्ट चतुर्थी आहे. आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि ते आपले विघ्न दूर करत असतात. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बुद्धी ही पाहिजे असते. आपल्याला सगळ्यांना बुद्धीची खूप गरज आहे, कारण बुद्धीच्या बळावरच आपण कुठलीही गोष्ट जिंकू शकतो, कुठलीही गोष्ट आपली साध्य होणार आहे. म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते, उपासना करायची असते. आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपले दुःख दूर होत असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्या आयुष्यातले दुःख दूर व्हावे, आपल्याला चांगली बुद्धी मिळावी, यासाठी आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायची असते. तर संकष्ट चतुर्थी हा जो दिवस आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. गणपती बाप्पांची आपण या दिवशी जर जास्तीत जास्त सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. संकष्ट चतुर्थीला बरेच जण उपवास करत असतात, म्हणजे चतुर्थी करत असतात, पण काही जण करत नाही. पण जरी तुम्ही चतुर्थी करत नसणार तरी तुम्हाला सेवा करणं गरजेचं आहे. तर आपल्याला सेवा करायची आहे. चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा सेवा करतो तर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होत असतात. तर आपल्याला या दिवशी काय काय सेवा करायच्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही आज पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला गणपतीचा अभिषेक करायचा आहे. गणपतीचा अभिषेक करत असताना तुम्हाला 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्व शीर्षम याचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला जर हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून दिलं तरी देखील चालेल. थोडं थोडं पळीने तुम्ही गणपती बाप्पांना आंघोळ घाला. मोबाईलवर लावून अभिषेक करा किंवा तुम्ही स्वतः पठण करा, पण अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करा आणि ते तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं आहे. आता सकाळी तुम्ही म्हणणार, ताई आमचे मुलं शाळेत जातात, तर काही हरकत नाही. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी एका भांड्यात काढायचं आहे आणि झाकून ठेवा आणि तुमचे मुलं शाळेत ना आले की त्यानंतर त्यांना तुम्हाला हे पाणी द्यायचं आहे. या पाण्याने काय होणार आहे, तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख होणार आहे, त्यांचा अभ्यास लक्षात राहणार आहे. गणपती बाप्पांच्या अभिषेकचं पाणी तुमच्या मुलांना तुम्ही प्यायला देत चला, खूप त्याच्याने खूप फरक पडतो. आणि यानंतर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन बसायचं आहे. आता शक्यतो संध्याकाळीच बसा, कारण सकाळी मग मुलांची शाळा असते किंवा दुपारची असते, तर संध्याकाळी तुमचे मुलं फ्री असतील. तर काय करायचं, गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आणि बसल्यानंतर तुम्हाला तिथे 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्व शीर्षम याचं पठण करायचं आहे किंवा गणपती स्तोत्राचं 1 वेळा, 11 वेळा पठण करायचं आहे. जसं तुम्हाला वेळ मिळेल 1 वेळा, 11 वेळा तसं तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करा. आणि गणपती अथर्व शीर्षम जर तुम्ही 11 वेळा, 21 वेळा पठण करणार असाल तर तुम्हाला फलश्रुती 1 वेळा म्हणायची आहे. म्हणजे जर तुम्ही 11 वेळा म्हणणार असाल तर गणपती अथर्व शीर्षम 10 वेळा वाचा आणि 11व्या वेळा पूर्ण वाचायचं आहे फलश्रुती सहित. 21 वेळा जर तुम्ही गणपती अथर्व शीर्षम याचं पठण करणार असणार तर 20 वेळा तुम्हाला वाचायचं आहे आणि 21व्या वेळा तुम्हाला पूर्ण याचं पठण करायचं आहे, म्हणजे फलश्रुती सहित. फलश्रुती फक्त एकदा पठण करायची. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुलांना घेऊन बसायचं आहे. आता कसं बसायचं, जेव्हा तुम्ही हे पठण करणार तर त्यावेळेला तुमच्या मुलांच्या हातात तुम्हाला दुर्वा द्यायची आहे आणि दुर्वांचं जे देठ असतं ते तुम्हाला गणपती बाप्पांकडे ठेवायचं आहे, म्हणजे त्यांच्या हातात द्या अशा पद्धतीने. आणि ते दिल्यानंतर तुम्हाला ते म्हणायचं आहे. जर तुमची मुलं लहान असतील की त्यांना म्हणता येणार नाही तर तुम्ही म्हणा, त्यांच्या कानावर ते पडू द्या. जर त्यांना वाचता येत असेल तर तुम्ही तिथे त्यांना बसवा आणि त्यांच्याकडून हे करून घ्या. आणि त्यानंतर म्हणून झाल्यानंतर ते पठण केल्यानंतर त्या दुर्वा तुम्हाला तुमच्या मुलांना गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचं आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही गणपती मंदिरात जाऊन हे करा, कारण मंदिरात जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तर तेव्हा तिथे जी सकारात्मकता असते, जे वातावरण असतं, तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो, तो प्रभाव आपल्यावर पडत असतो. आणि तिथली जी सकारात्मकता असते
त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला काही पटीने मिळत असतं. म्हणून आपण रोज गणपती मंदिरात जात नाही, पण चतुर्थीला गणपती मंदिरात जायचा प्रयत्न करा. आणि अजून एक सेवा म्हणजे सायंकाळी किंवा सकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. एकतर कडक गूळ असेल तर त्याला गुळाला तुम्हाला किसायचं आहे आणि किसल्यानंतर त्याचे 11 गोळे करा. किंवा मग आता ऑर्गॅनिक गूळ येतो बघा, म्हणजे किसलेला गूळ असतो तर तो घेतला तरी देखील चालेल. त्याचे 11 गोळे करा आणि तुम्हाला ते गोळे गणपती मंदिरात जायचं आहे. आणि गणपती मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ते 11 जे तुम्ही गोळे केलेले आहेत ते गणपतीच्या समोर ठेवायचे आहेत आणि तुमच्या मुलांना पण घेऊन जा. आणि तिथे गणपती बाप्पांना तुमचं काही संकट असेल किंवा काही असेल ते तुम्ही गणपती बाप्पांना सांगा आणि त्यांच्या चरणांवर ते तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि असेच ठेवू नका. एखादं द्रोण वगैरे असतं बघा बड्डेचं, किंवा बड्डेच्या प्लेट असतात तर त्या घेतल्या तरी देखील चालेल. त्यात ठेवा आणि ते झाकून ठेवायचे आहे. तिथे ठेवा आणि तुम्हाला काय सांगायचं आहे, गणपती बाप्पांना नमस्कार करा. तिथे बसून तुम्हाला काही वाचायचं असेल, गणपती बाप्पांची काही सेवा करायची असेल, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 1 माळा जप करा. किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करा. काहीतरी करायचा प्रयत्न करा, तिथे करा. आणि त्यानंतर तुम्हाला एक तो जो गोळा आहे एक तिथे ठेवायचा आहे आणि 10 गोळे किंवा त्यातले 4-5 गोळे तुम्ही उचला आणि ते तुम्हाला घरी आणायचे आहे. आणि घरी आणल्यानंतर ते प्रसाद म्हणून तुम्ही घरातल्या लोकांनी सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. आणि मुलांकडून मी तुम्हाला सांगते, मुलांकडून तुम्ही हे सगळं करून घ्या. चतुर्थीच्या दिवशी तरी प्रयत्न करा. रोज आपल्याकडून होत नाही, पण मुलांना आपल्याला चतुर्थीला सवय लावणं खूप गरजेचं आहे. बघा मुलांना आहे ना या गोष्टी करायचा खूप कंटाळा येतो. पण कसं असतं, आपण एक आई आहोत, आपलं काम आहे आपल्या मुलांना अध्यात्मात आणायचं, आपलं काम आहे. तर गणपती बाप्पांच्या सेवेत त्यांना लावा. तुम्ही करून बघा, प्रत्येक चतुर्थीला हे उपाय तुम्ही करून बघा, या सेवा तुम्ही करून बघा, तुमच्या मुलांमध्ये खूप फरक पडणार आहे. आणि अजून एक उपाय म्हणजे एकदम प्रभावशाली उपाय आहे, तो म्हणजे प्रत्येक स्त्रियांनी हा उपाय तुम्हाला घरातच करायचा आहे. तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे, देवघराच्या समोर बसायचं, दिवा अगरबत्ती लावायची आणि लावल्यानंतर तुम्हाला छोटी खोबऱ्याची वाटी घ्या. त्या वाटीमध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. मोठा कापूर असेल तर 1 ठेवा, छोटा असेल तर 2-3 ठेवले तरी देखील चालेल. त्या कापराच्या वड्या ठेवा. आणि मी आधीच सांगते, कापूर घेताना केमिकलयुक्त कापूर घ्यायचा नाही. जो भीमसेनी कापूर येतो 100% ऑर्गॅनिक तोच घ्यायचा आहे. कारण त्या कापरात निगेटिव्हिटी खेचण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून घेताना केमिकलयुक्त कापूर घेऊ नका. काही जास्त महाग येत नाही, फक्त 2-3 कापराच्या वड्या तुम्हाला लागणार आहे, काही जास्त लागणार नाही. आणि संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे आणि बसल्यानंतर तिथे तुम्हाला तो कापूर जाळायचा आहे. आता कापूर तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायचा आहे. डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे. त्या वाटीत त्या कापराच्या वड्या ठेवा आणि त्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. तो कापूर जळेपर्यंत तिथे बसून तुम्हाला श्री विघ्न विनाशक कृपा करा, श्री विघ्न विनाशक कृपा करा, श्री विघ्न विनाशक कृपा करा या मंत्राचा सतत तुम्हाला जप करायचा आहे. जोपर्यंत तो कापूर चालू आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तो कापूर विझल्यानंतर तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे, तो खायचा नाही, ग्रहण करायचा नाही तो अजिबात. तो कचरा पेटीत टाकून द्या किंवा निर्माल्यात टाकला तरी देखील चालेल. आता हा कापूर जाळल्याने काय होणार आहे, तर तुमच्या घरातले जे विघ्न आहेत ते दूर होणार आहेत. जे घरात तुमच्या संकट येणार आहे ते तुमच्यावर गणपती बाप्पा येऊ देणार नाही. आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करत असतात. आपल्यावर जे विघ्न येणार असतात ते सुद्धा ते त्यांच्यावर घेत असतात. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा असतो. म्हणून तुम्हाला ते जे खोबरं आहे ते तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे, कारण त्यात आपले विघ्न दूर झालेले आहेत. म्हणजे अशाने काय होईल की तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येणार आहे आणि जे काही विघ्न तुमच्या घरावर आलं असेल ते निघून जाणार आहे. तुम्ही हा प्रयोग करून बघा. मी प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करते, नक्की तुम्ही करा. बघा आपल्याला आपण प्रपंच करत आहोत, पण आपल्याला परमार्थ साधणं देखील गरजेचं आहे. खूप आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे. आपण रोज गणपती बाप्पांची पूजा करत असतो, देवपूजा आपण रोजच करतो, पण आपल्याला चतुर्थीच्या दिवशी, चतुर्थी हा इतका महत्त्वाचा दिवस आहे. चतुर्थीच्या दिवशी आपण ज्या काही गणपती बाप्पांच्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला
खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. तुम्ही करून बघा, प्रत्येक चतुर्थीला हे उपाय करा. म्हणजे त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते तुम्हीच बघा. मला नाही सांगितलं तरी देखील चालेल, पण काहीतरी मी तुम्हाला सांगते, काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा. आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूपच करणं गरजेचं आहे. आणि ज्या महिलांचे पिरियड येणार असतील किंवा सूतक असेल, विटाळ असेल, काहीतरी तुमचे प्रॉब्लेम असतील की तुम्ही म्हणणार ताई आता आम्हाला ही सेवा करता येणार नाही, तर तुम्ही दिवसभरात ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप केला मनातल्या मनात तरी देखील चालेल. सेवा आपण कशा पण पद्धतीने करू शकतो, फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे. आपल्याला मनापासून आपला भगवंत बघत असतो, किती आर्ततेने तुम्ही त्याचं करत आहात, ही गोष्ट करणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही या सेवा नक्की करा. आणि मी एक गोष्ट सांगते, तुमच्या मुलांकडून तुम्ही गणपती अथर्व शीर्षम गणपती स्तोत्र याचं पठण नक्की करून घ्या. 1 वेळा करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण त्यांना बसवा, काहीतरी त्यांना करायला लावा. अभिषेकचं तीर्थ त्यांना नक्की तुम्ही प्यायला द्या. आणि या चतुर्थीला नाही जमलं काही हरकत नाही, काही विचार करू नका, पुढच्या चतुर्थीला करा. दर महिन्याला चतुर्थी येत असते. तुम्ही जी चतुर्थी मिळाली त्या चतुर्थीला तुम्ही हे सगळे उपाय करू शकतात. उपाय करा, सेवा करा, काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि तुमच्या घरात तुम्हीच सुख आणायचा प्रयत्न करा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.